ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। प्रभाग क्रमांक 4 न्यू बुधवार पेठ येथील पाण्याच्या टाकीच्या बाजूला आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका वंदना अजित गायकवाड यांच्या भांडवली निधीतून काँक्रिटीकरणाच्या कामाची सुरुवात आज करण्यात आली। या प्रसंगी अजितभाऊ गायकवाड, नगरसेवक राजाभाऊ काकडे, अश्विन गायकवाड, कपिल घोडके, SI राहुल मस्के, विशाल कांबळे, अजय बेल भंडारे, विकास शिरसाट, नितीन शिरसाट, रोहित राशे, आतिश दोषमनी, शब्बीर शेख, विशद्वीप बनसोडे, सागर जगदाळे, शाहू सोनवणे, मायदेवी तिकोटे, रेखा सदाफुले, लक्ष्मी रासे, मोनिका गायकवाड, मोहिनी थोरात, मीना थोरात, चंदा बेल भांडरे, सुनीता काळे, सुनीता वाघमारे आदी जण उपस्थित होते। आज प्रभाग क्रमांक 4 येथे पाण्याच्या टाकीच्या बाजूला नगरसेविका सौ वंदना अजित गायकवाड यांच्या भांडवली निधीतून काँक्रिटीकरणाचे कामाची सुरुवात इथे होत आहे। इथे अनेक वर्षापासून घाणीचं साम्राज्य होतं आणि ते घाणीचं साम्राज्य नाहीसे करून इथे मोठ्या प्रमाणात आम्ही उद्यानच्या माध्यमातून झाडे लावलेलं आहे व इथं आदरणीय माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख मालक यांच्या निधीतून या ठिकाणी व्यायामशाळा व वाचनालय मंजूर झालेलं आहे। त्याचं देखील बांधकाम येणाऱ्या 1-2-3 महिन्यात चालू होणार आहे। तत्पूर्वी इथं घाण राहू नये म्हणून हा परिसर काँक्रिटीकरण करून येथे समाजातील सर्व जातीच्या लोकांना इथं व्यायाम सध्या करत आहेत व व्यायामची व्यवस्था करण्यात आली आहे आणि तसंच इथं रूम असल्यामुळे इथं वाचन देखील चालू आहे। त्यामुळे आज प्रभागामध्ये काँक्रिटीकरणाचं उद्घाटन 4 नगरसेवकाच्या माध्यमातून होत आहे। पुढील काळात या प्रभागातील सर्व समस्या सोडवण्याचा आम्ही नगरसेविका वंदना गायकवाड यांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा संकल्प करत आहोत।